आणि बापासोबत सर्टिफिकेट काढत असताना एका मामुली चपराशानं माया बापाला तिथं रोखलं होतं. दिवसाची रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, काय झक मारायची तर मारेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या कालावधीत साला इथंच तहसीलदार होईल आणि या चपराशाला माझ्या बापाला एक ग्लास पाणी आणायला लावेल. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम तोच आहे. आपल्या इथं तात्पुरत्या डायलॉगनं काही लोक सुधारल्या जातात. या देशाला गरज परिवर्तनाची आहे, देशाला गरज विकासाची नाही. 2014 पासून आपण डायलॉग विकास 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 मारायलो. आपल्याला पक्षाशी घेणं नाहीये, पण पक्षाशी एकनिष्ठ कसं राहावं. येणाऱ्या काळात सरपंच पळाले, पंचायत समिती सदस्य पळाले, जिल्हा परिषद सदस्य पळाले, आमदार खासदार तर कोणीकडे पळाले पत्ता नाही. पण या कालावधीत देखील त्याच पक्षाशी एकनिष्ठ असणारे तुमच्या विचार मंचावर बसलेले भाऊ आहेत, निलेश भाऊ, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण ते काळ हे पडतीच्या काळात कोणासोबत राहायचं हे कळायला पाहिजे. जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. आणि म्हणून पोरो एक गोष्ट लक्षात घ्या, ते आपल्याला करायचंय म्हणजे आपल्या बापाचं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं. ते करत असताना पोरींना विनंती आहे, पोरांना विनंती आहे, काय करायचं करा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इथं बसलात, तुमचे वडील कुठंतरी मागं उभे असतील. कोणाची आई इथं आली असेल, कोणाची आई इथं शिक्षिका पण असेल. इथं 5 फुटाचं अंतर आहे पहा. या 5 फुटाच्या अंतरामध्ये काय पाहिलं तुम्ही, एक गॅप आहे पहा. इथं बसलेल्या लोकांकडे थोडं 2 मिनिटं पहा, तिथं कोण कोण लोक बसलेत. 2 मिनिटं ऑब्झर्वेशन करायचं, कोण कोण बसलेत. आणि मग डोक्याला प्रश्न विचारा, ही लोक इथं का बसली आणि ही लोक मागं का उभे आहेत. ह्या 2 गोष्टीचा थोडा विचार करा. बसायला तिथं बी खुर्ची आहे, इथं बी खुर्ची आहे. बसायला त्या ठिकाणी खुर्ची आहे, पण खुर्चीत फरक आहे. याचं कारण काय माहिती आहे का, इथं समोर येण्यासाठी काही लोकांना अख्खी हयात जाते, काही लोकांचं अख्खं जीवन जाते. आणि म्हणून पोरो, आपला बाप पारावर बसलेला असेल, आपला बाप कदाचित कोणाचा बाप बिडीलाही महाग असेल, कदाचित कोणा बापानं आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी शेती देखील करायला त्याला वेळ नाही, बाप लोकाची शेती राबत असेल. तर एक गोष्ट इथं क्लिअर करा, आज ही लोक समोर बसलेत, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये केलेल्या उत्तुंग यशामुळं. तुमच्या बाजूला बसलेले जे लोक खुर्चीवर बसलेत, त्यांनी अख्खी हयात घालवली शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणून त्या खुर्चीवर त्यांना बसता आलं. इथं राजकारणामध्ये अनेक कॉम्पिटिशन आहेत, एक एक मतदार जपावा लागतो, ते जपताना निलेश भाऊला इथं बसता आलं. करोडो शाळा आहेत भारतामध्ये, पण त्या शाळेमध्ये आपली शाळा आगळी वेगळी पाहिजे हे काकाने इथं करून दाखवले, म्हणून तिथं बसलेले आहेत. इथं पलीकडे सूत्रसंचालक आहेत, मीडियावाले आहेत. हे प्रत्येकजण समोर का आले, त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणामुळं. आणि म्हणून मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला एक सल्ला देतो, काय करायचं तर करा. 12वी झाल्याच्या नंतर शिक्षणाची व्यवस्था आपली आपण निर्माण करायची आहे. त्यानंतर मायबापाला खर्चासाठी पैसे मागायचे नाही. कुठं काम करायचं, उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण करायचं. वय वर्ष 30 झाल्यावर आपल्या स्वप्नासाठी आपला बाप जर लढत असेल तर आपल्याला मर्द म्हणून घ्यायचा अधिकार नाही. वय वर्ष 30 झाल्यावर आपल्या स्वप्नासाठी आपला बाप लढत असेल तर आपल्याला मर्द म्हणून घ्यायचा अर्थ नाहीये. वय वर्ष 30 झाल्यावर काम आपण करायचं, स्वप्न आपण पूर्ण करायचं आणि आपल्या बापानं आयुष्य आरामात घरात जगायचं. हे कर्तृत्व पोरानं निर्माण करायचं असते. एक सल्ला तुम्हाला एक कळकळीचा आहे, येणाऱ्या काळात निलेश दादा तुम्ही कार्यक्रम ठेवसाल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. त्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये जे पोरं 12वी पास आहेत, तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, मागं उभा कुठतरी भाऊ असेल आपला, कोणाचा बाप असेल, कोणाची आई असेल, कुठं राबराब शेतात राबत असेल, तर एक काम तुम्ही करायचे, आपण उद्योग करसाल, व्यवसाय करसाल, धंदा करसाल, शिक्षण घेसाल. तुम्ही उद्योग करसाल, व्यवसाय करसाल, धंदा करसाल, शिक्षण घेसाल, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव करसाल, तुम्ही तिथं बसलेले असाल, पण तुम्ही केलेल्या कामामुळं तुमचा बाप या ठिकाणी बसलेला असेल, ही तुम्हाला विनंती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपला बाप कोणाचा बाप होता हे आपल्याला मान्य नाही. आपला बाप कोणाचा बाप असेल हे आपल्याला सांगता येत नाही. अरे पण आपला बाप कोणाचा बाप होऊ शकतो हे आपल्या हातात आहे. आपला बाप आपण कलेक्टरचा बाप देखील करू शकतो, आपला बाप आपण PSIचा बाप देखील करू शकतो. त्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यायची आहे. वेळ बलवान आहे, त्या वेळेची संधीचं सोनं करायचंय.
आणि थोडा आळस झटकायचा आहे. आपला दलिंदर कार्यक्रम तेच आहे ना. फॅन चालू आहे, छानपैकी वातावरण आहे. या वातावरणात अभ्यास केल्यानं काय रोग येणार आहे का? शाळेमध्ये बसल्यावर अभ्यास केल्यानं रोग येणार आहे का? घरी गेल्यावर आपल्या बापाची व्यवस्था पाहिली का? आपल्या माईला विचारा बरं, पिझ्झा काय असते आहे माहीत? माईला माहीत आहे का सँडविच काय? नाही आहे. ती व्यवस्था आपण निर्माण करायची आहे. जीवनात काही मोठं व्हा, मोठं झाल्यावर सहज गावात जा. गावात गेल्यावर एखादा लोकप्रतिनिधी पहा, एखादा नेता पहा, एखादा नोकरदार पहा, त्याच्या बायकोची साडी पहा, आणि घरी गेल्यावर जराशी आपल्या माईची साडी पहा. विचार व्यक्त होताना विचार वेदना कळतील तुम्हाला. त्या घरातल्या एखाद्या पुरुषाचा गणवेश पहा, आणि तुझ्या बापानं दिवाळीत सर्वांना कपडे घेतले पण बाप त्याच कपड्यात होता, याची व्यथा जराशी स्वतःला विचारा. तिथल्या घरातलं मोठं पोरग कुठंतरी बाहेर शिकायला आहे, त्या घरातलं मोठं पोरग कुठंतरी चांगल्या संस्थेत शिकायला आहे, पण तुझ्या शाळेसाठी तुझ्या भावाला लोकांकडे काम करावं लागते. ही व्यथा पण तुझ्या लक्षात आली पाहिजे. म्हणून परिवर्तन करण्यासाठी भाषणाची गरज नाही, परिवर्तन करण्यासाठी स्वतः पेटून उठावं लागते. आणि आपलं भविष्य हातातल्या रेषा ठरू शकत नाही. नाव ऐकलं असेल सिकंदर, ज्यानं जगावर राज्य केलं. 6वीला असताना भविष्य पाहायला गेला. त्याचा मित्र भविष्य पाहू लागला, भविष्यवाला सांगू लागला असा करशील, ह्याव करशील, त्याव करशील. त्याचा मित्र म्हणला सिकंदरचं पण भविष्य पहा. सिकंदरनं हात पुढं केला. त्या भविष्यवाल्यानं सांगितलं, ही जर रेषा तुझ्या या बोटावर पोहोचली असती तर तू जगावर राज्य केलं असतं. त्यानं चाकू घेतला, ती रेषा टर फाडत बोटापर्यंत नेली. जगावर राज्य कोण केलं? सिकंदरनं. तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता. तुम्हाला तुमच्याशिवाय या जगात कोणीच ओळखू शकत नाही. आणि ज्याला कळालं, ओळखता आलं आपण कोण आहेत, ते जगात कोणापासूनच हार मानत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्यायचं, मात्र हे करताना थोडा आळस झटकायचा आहे. आळसापासून थोडं बाजूला जायचंय. आणि आळस कसा झटकायचा आहे? उदाहरण हे, एवढे आळशी तर आपण नसाल, मलाही वाटत नाहीये. कारण काही काही दलिंदर एवढे आहेत, आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करू. काही जण डायलॉग म्हणतात, बड्डेला अभ्यास करू, दिवाळी झाल्यावर अभ्यास करू, नवीन वर्षाला अभ्यास करू. असं म्हणता म्हणता घोडम्या तू 30 वर्षाचा झाला काही करतो अभ्यास. आणि म्हणून तुमच्यासाठी ही गोष्ट आहे, 3 आळशी असतात. पहा कसे असतात, सर्वांचा आवाज आला पाहिजे. कसे असतात? आळशी असतात. हा, आणि बोर झाले असतील तर महाराष्ट्राचा उदो ज्यांच्या नावावर होतो, महाराष्ट्र सध्या ज्यांच्यामुळे जीवित आहे, त्यांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पहा लक्षात घ्या, 3 कसे आहेत? आळशी. 3 आळशी काय होतात? शाळेतून गेल्यावर ठरवतात की आपण डबा पार्टी करू, सोबत जेवू म्हणले. मग घरी एकाच्या कोणीच नसते, आणि मग 3 जण काय करतात, एकाच्या घरी जेवायला जातात. आता 3 कसे आहेत? कसे आहेत? 3 आळशी आहेत. मग 3 जेवायला बसले, डबे बी खोलले, एकानं भाजी बनवली घरच्या किचन मध्ये. आणि भाजी बनवल्यावर काय झालं माहितीये का, 3 त्या भाजीमध्ये एक एक घास घेतला आणि तोंडात घातला. खाल्ल्यावर कळलं भाजीत मीठ नाही. पण 3 कसे आहेत? मग आता 3 एकमेकाकडे पाहिलं. एक म्हणला तू मीठ आण, ते म्हणला आपण जात नाही भाऊ, आपण एकदा बसल्यावर कधीच उठत नाहीत. दुसऱ्याला म्हणले तू जाय, ते म्हणला काही हो, आपल्याला काही घेणं नाही. तिसरा म्हणला तू, ते म्हणला मी उपाशी राहील पण मीठ आणणार नाही. कारण 3 कसे आहेत? 3 कसे आहेत? मग झालं काय माहितीये का, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, भाजी पुढे वरण. तुमच्या पगारी वाढल्या, चालतंय. मेडिकलमध्ये केवढ्याची गोळी केवढ्याले माहीत नाहीये. कॉन्ट्रॅक्टरनं अख्खे रोडच्या रोड गायब केले. नेत्यांत काय लुटायचं ठेवलं तेवढं लुटलं. आणि मग या कालावधीत शेतकऱ्यांना थोडा आधार भेटत असेल, त्यांच्या कुठंतरी पिकाला, त्याच्या भाजीपाल्याला थोडाफार भाव येत असेल, तर आपण मोठं झाल्यावर आपली बायको सोबत असताना, तू नोकरीला आहे तेव्हा आपल्या बायकोनं जर मेथीच्या जुडीचा भाव जर केला, रपकन तिच्या कानाखाली वाजवायची. त्या शेतकऱ्याची व्यथा आपल्याला कळली पाहिजे. गरिबीतून पुढे जाताना, गरिबीतून पुढे आल्यावर, गरिबीवर भाषणं देताना गरिबाचा कार्यक्रम ठोकायचा नाही. नाही तर काही लोक नुसते डायलॉग मारतात, बोलणं एकीकड आणि वागणं एकीकड. म्हणून ज्या गरिबीतून आपण पुढे गेलो, त्या गरिबीची व्यथा आपल्याला लक्षात घ्यायची
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गरिबीचं भांडवल पण बनवायचं नाही. तू काहीच खरं नाही ना, तुला धतुरा कोणी मदत करणार नाही. आज तो काहीच खरं नाहीये, तुला शिकण्याची इच्छा आहे, सर्व काही तुझ्यात क्वालिटी आहे, तुला कोणी साथ देणार नाही. एकदा तू सक्सेस होय, लाख लोक तुझे नातेवाईक सांगणार हे आमचा नातेवाईक आहे. 19 एप्रिल 2000 माझी आई वारलेली आहे. 19 एप्रिल वर्ष 2000 माझी आई वारलेली आहे. मला 2000 ते 2004 जून जुलैच्या कालावधीत 10वीचा निकाल लागला होता. मला सावत्राईनं सकाळी एकदाही शाळेत डबा दिला नाही. मी कधी माझ्या बापाला बोललो बी नाही. पण जेव्हा मी त्या शाळेतून पहिला आलो विशेष प्रावीण्यामध्ये, तेव्हा भाषणात मात्र मी बराबर बोललो. नंतर माझ्या बापाला कळालं की यार आपलं काम होतं थोडंफार लेकरांकडे लक्ष देण्याचं. पण त्या व्यवस्थेमध्ये मी कोणाला म्हणलो नाही की मी शाळेत डबा नेत नाही, की मला कोणाची गरज आहे, कोणाच्या मदतीची गरज आहे. अरे ज्या क्लासवर आपण झाडून काढलं, ज्या ठिकाणच्या सतरांजा उचलल्या, ज्या ठिकाणचा फळा पुसला, त्याच ठिकाणी आज आपण थाटामाटात बसत असेल आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करत असेल, तर त्याचं कारण फक्त मेहनत आणि मेहनतच आहे, बाकी दुसरं काही नाही. त्यामुळं परिस्थितीचं भांडवल बनवून आपल्याला कोणी मदत करायला येणार नाही. म्हणजे आई वारल्याच्या नंतर माझ्या मामानं मला कधी विचारलं नाही, पण आज मामा थाटामाटात सांगतायत ते महा भाषा आहे, काही कामाचं नाही, काही कामाचं नाही. ज्या गावातल्या कोणी मला विचारलं नाही ते गावातले लोक सांगत असतील आज हे आमच्या गावचं आहे. कारण कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. काय करायचं तर करा, वेळ गेलेली नाही, त्या संधीचं सोनं करा, मेहनत घ्या. मी परिस्थितीचं भांडवल केलं नाही. पायात पॅरेगॉन चप्पल असताना मी ऑडिट न करून सुपर मार्केटला क्लासला बी जात होतो ना, तर तेव्हा जाताना बी कोणाला म्हणलं नाही मला लिफ्ट दे, मला इथपर्यंत सोड. स्वाभिमान जागृत होता. आनेवाला वक्त कुछ तो बदल सकता है. एवढ्या गरिबीतून मी फॉरेस्टमध्ये नोकरी लागलो, तिथे गेल्यावर पण एक स्वाभिमान होता, आपल्याला व्हायचे मास्तर. वेळ दिवस खालीवर होतील पण आपल्या स्वप्नात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि एकच वाक्य मला आठवत होतं, का नोकरी सोडायची आहे? कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. मला एक गोष्ट खटकली, तिथून आपण इथं आलो. इथं आल्यावर नोकरी करत असताना नोकरी सोडलेली आहे. इथं क्लास लोकांकडे 2-3 वर्ष का घातला? आपलं नाव लोकांना माहीत होऊ द्यावं लागेल. आपण क्लास घेतो ते कळू द्यावं लागेल. तिथंही आपल्याला पाहिजे तो रिस्पॉन्स भेटला नाही. कोरोना कालखंड आला आणि कोरोना कालखंडामध्ये एका व्हिडिओनं आपलं आयुष्य बदललंय. कारण जिंदगी 1 मिनट में बदलती नहीं, जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. 1 मिनिटात घेतलेल्या विचारानं आपलं अख्खं आयुष्य बदललं. ही तर आपली सुरुवात आहे. आणि म्हणून गोरगरीब लेकरांना विनंती, अरे परिस्थितीचं भांडवल करायचं नाही, परिस्थिती वाईट आहे. तुमच्यापैकी मी काय म्हणलं, 4 वर्ष कोणाच्या आयुष्यात तो वेळ आला असं नाही की ज्याला डबा माहीत नाही. माझ्या मित्रांनी डबा आणाव पाळीवाळी, माझ्या मित्रांनी मला पाळीवाळी डबा आणाव. त्याच्यामध्ये शशांक देशमुख आहे, परवीन घुले आहे, आनंदा कांगणे आहे, पंढरी कुटे आहे, व्यंकटेश पतंगे आहे, सचिन हजारे आहे. हे पोरं पाळीवाळी माझ्यासाठी डबा आणायचे. का? आज इथं आपण जाहीर याच्यात नाव घ्यायलो, पण का ते करत असताना मी परिस्थितीचं भांडवल केलं नाही. का? माझी लढाई माझ्यासोबत होती. मला लोकांना डायलॉग मारला असता त्यावेळेस मला कोणी मदत केली नसती. आज मी म्हणलं परभणीत मला 1 कोटीची गरज आहे, लोक देतील का? आपला सध्याचा झगामगा पाहून. जुन्या काळात एका चपलावर आपण चालवत होतो तेव्हा कोणी लिफ्टही दिली नाही, कोणी विचारले नाही. सहज मी या रोडनं बी चालवतात, लाख गाड्या थांबतील, सर मी सोडतो बाबा. तो काळ, त्या काळात आपलं कोणी नसतंय. त्या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अय बुरे वक्त, वेळ वाईट आहे, त्या वाईट वेळेला म्हणायचं. एकांतात उभं राहायचं, आकाशाकडे नजर मारायची, त्या आकाशाकडे पाहून म्हणायचं, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. मला माझा विश्वास होता. मला काय येतंय?
याचा मला विश्वास होता. आमच्या परभणीमध्ये क्लास घेत असताना एका गणिताच्या मास्तरानं मी मजाक घेतली होती, तुम्हाला तुमच्या ज्ञानावर तुमच्या कर्तृत्वावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही जगात काहीच करू शकत नाही. एका शिक्षकानं निलेश भाऊ मी मजाक घेतली, तुमचं एज्युकेशन काय? मी म्हटलं BA DEd. तुमचं एज्युकेशन काय आहे? मी म्हटलं BA DEd. म्हणजे DEd झाल्यावर मी मुक्त विद्यापीठामध्ये BA केलंय. वर्षाला एकदा परीक्षा द्यायची. कोणते विषय होते मला माहीत नाही. मी 10वी 12वी DEd तिन्ही वेळा मरेतक कॉफ्या लिहून पास झालेला विद्यार्थी आहे. कॉफ्या मरेतक म्हणालो, मग हात दुखू लागला तरी मी लिहिले. एवढे पुस्तकं माझ्यासमोर होते. तेवढ्यातून मी पास होऊन इथं आलो. मसड हेकणी असो, मोडकी असो, शेपत तुटलेली असो, दूध द्याली ना दुधाशी मतलब. मी काय होतो कसा होतो काही घेण नाही, पण तुमच्या एवढ्या लेकरांसमोर मी कॉपी सेंटरवरून पास होऊन तुम्हाला भाषण द्यायलो, हे माझ्या जीवनातलं फार मोठं सक्सेस आहे. हे माझ्या जीवनातलं काय आहे? सक्सेस आहे. म्हणून सध्या तुम्ही याच्या अगोदर काय होता, कसे होता, तुमची परिस्थिती काय, तुमचा बाप काय, तुम्ही कोणत्या शाळेत, धतुरा लोकायला घेणं नाही. सध्या तुम्ही कोणत्या पोझिशनला आहेत, सध्या तुम्ही कोणत्या पोझिशनला आहे याला लोक सल्यूट मारतात. काल कार्यक्रम झाला आमचा, माननीय कैलास पाटील आमदार आहेत, त्याच्या बाजूला मोहा क्लास असताना मी लायकी होती बोस द्यायची. आज आमदार नाही, येणाऱ्या काही काळात मुख्यमंत्र्याच्या बाजूला मी बसल, येईल एखादा कार्यक्रम तसा. मी येणाऱ्या काही काळात फॉरेन कंट्रीला मी जाईल निस्ता फिरायला, ती बी काळ आपल्या नशिबात येईल. कारण सुरुवात आहे ना, ही जस्ट आपली सुरुवात आहे. वय वर्ष 35 चालू आहे, आणखी काही आसमान बाकी है. जस्ट सुरुआत है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी शुरुआत, ये तो जिंदगी का एक पन्ना था, अभी तो मेरी पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. ही जस्ट सुरुवात आहे. आणखी तर लय काही करायचं राहिले. पण ते करत असताना आपण मंदिराच्या दर्शनाला जात असताना ज्या पायऱ्याचा आधार घेऊन पुढे गेलो, उतरताना त्याच पायऱ्याने आपण उतरणार आहोत. म्हणून ज्या लेकरांच्या भरोशावर, ज्या पालकांच्या भरोशावर, ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या भरोशावर मी मोठा झालोय, माझं काम हे मला त्यांना विसरता येणार नाही. नाही तर कित्येक लोक आहेत रातोरात स्टार झाले, दुसऱ्या दिवशी बर्बाद झाले. रानू मंडल, रातोरात. तुम्हाला ते स्टारडम टिकवता आलं पाहिजे. आजही अमिताभ बच्चनचं नाव पहा, 132 ॲड आहे त्याच्याकडे. ज्या माणसाला त्याच्या आवाजामुळे नाकारलं होतं, तो माणूस वयाच्या 80 वर्षी काम करतो, त्या कामाचा मोबदला घेतो आणि फिल्म इंडस्ट्रीवर आज बी राज्य करतो, हे फक्त त्याच्या कर्तृत्वामुळं. म्हणून परिस्थितीचं भांडवल बनायचं नाही. आणि जरी तुम्हाला लोकांनी डायलॉग मारले, त्या डायलॉगचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यायचंय. आदर्शव्रत आपल्याला विवेकानंद बनायचंय. युवक कसा असावा, युवक कसा असावा? ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, त्याला युवक म्हणतात. तो युवक सध्या अपेक्षित आहे. तो युवक सध्या अपेक्षित आहे. आणि म्हणून विवेकानंदाबद्दल म्हणावं लागेल, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से मखद मकरंग हो जाए, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. आणि म्हणून ती अपेक्षा तुमच्याकडून आहे. येणाऱ्या काळात आपल्या मायबापाचं नाव मोठं करायचंय, आपल्या मायबापाचा सन्मान आपल्याला वाढवायचा आहे. काय करायचं ते करा. आपल्या गावात एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात गावाचा सरपंच बसवला जातो, गावातला प्रशासकीय अधिकारी बसतो आणि आपला बाप कुठंतरी खाली बसलेला असतो. तर इथून पुढं आपल्यामुळं आपल्या बापाला स्टेज उपलब्ध झालं पाहिजे. आपला बाप त्यामुळं स्टेजवर बसला पाहिजे. त्या प्रत्येक इच्छा आकांक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. जीवनात माणसाला संधी एकदाच आहे, त्या संधीची सोनं करण्याचं काम तुमच्या हातात आहे. डबल माणसाला संधी भेटते का नाही माहीत नाहीये. कारण लक्षात घ्या, एक शेतकरी आहे, त्याने एक पण ठेवला की बाबा गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत.
जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला 10 लाख रुपये. जीवनात ईश्वर प्रत्येकाला एक संधी देतो, त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून एका गोठ्यामध्ये 3 बैल आहेत, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला म्हणले 10 लाख रुपये. मग तुमच्यासारखं काही दलिंदर एकाच्या डोक्यात विचार असते, उद्या अभ्यास करू, परवा करू, परीक्षा जवळ आल्यावर करू, एका तासान करू. ते कधीच अभ्यासाला लागत नाही. असंच एक नेहमी आलेली संधी सोडणार त्या गोठ्याच्या बाजूला उभं राहिलं. गोठ्यातून पहिला बैल बाजूला पडला. देव प्रत्येकाला चान्स देतो. तुम्हाला काय पाहिजे ते देव देत नाही, पण तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव देतोच, ते देव देतोच. आणि म्हणून पहिला बैल सोडला. यानं बैलाची शेपूट पकडणार. याच्या डोक्यात विचार आला, हा बैल फार मोठा धिप्पाड आहे, याची शेपूट जर आपण पकडली तर हे परभणीपर्यंत आपल्याला सोडत नाही. त्यानं पहिला बैल सोडून दिला, कारण याला सवय होती प्रत्येक वेळाला आलेली संधी गमावून टाकण्याची, प्रत्येक वेळा आलेली संधी गमावून टाकायची. आणि मग दुसरा बैल सोडला. दुसरा बैल पहिल्या बैलापेक्षा धिप्पाड होता. याला वाटलं याची जर शेपूट आपण पकडली तर आपला कार्यक्रम खलास आहे, हे आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याशिवाय थांबणार नाही. आता याला कळालं 10 लाख रुपये आणि बैल एकच आहे. आता काही झालं तरी चालतंय, ह्या बैलाची शेपूट आपल्याला पकडावीच लागते. आणि मग यानं तन मन धन एका जागी केलं. गोठ्याच्या बाजूला उभा राहिला. याला वाटलं काही झालं तरी चालतंय, या बैलाची शेपूट आपल्याला पकडावीच लागते. आणि म्हणून हाताच्या मुठी वळल्या. आता बैल सुटू द्या फक्त, आता काही करतो, बैलाची शेपूट पकडतो. बैल गोठ्यातून बाहेर पडला. यानं तन मन धन एका जागी केलं, हाताच्या मुठी वळल्या आणि बैलाची शेपूट पकडण्यासाठी भरधाव वेगानं उडी मारली. रपकन रोडवर पडलं. 4 दात पडले. तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ईश्वर प्रत्येकाला संधी देतो, ती संधी तुम्हाला आजमावता आली पाहिजे. त्याला माहीत होतं आपल्याकडून ही गोष्ट होणार आहे, त्यानं आपल्याला फॉरेस्टमधून इकडं आणलं. आता काम हे आपलं इथं संधीचं सोनं करायचं. लेकरांनी कोणत्या अपेक्षा आपल्याकडून बाळगल्यात त्या अपेक्षा पूर्ण करायच्यात. आणि म्हणून त्या पूर्ण अपेक्षा करण्यासाठी तुमच्या लहान लेकरांचे, तुमच्या आईवडिलांचे, इथं वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद सदैव माझ्या